गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? अँड वेलकम बॅक टू आवर चॅप्टर नंबर 2 दॅट इज नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. मित्रांनो, पहिल्या लेक्चर मध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय असतं, त्यानंतर त्याचं अकाउंटिंग करणं का गरजेचं आहे, काय गोष्टी वेगळ्या असतात एक नॉट फॉर प्रॉफिट बिझनेस मध्ये आणि एक प्रॉफिट ओरिएंटेड बिझनेस मध्ये, हे आपण थोडं डिटेल मध्ये समजून घेतलं. स्पेशली एकदा आपण क्विकली रिकॉल करूयात. बघा, प्रॉफिट ओरिएंटेड बिझनेस जे नावातच त्यांचं मिनिंग लपलेलं आहे की त्यांचा इंटेन्शन जो आहे तो प्रॉफिट कमवण्याचा असतो. आणि तेच मित्रांनो, जे नॉट फॉर प्रॉफिट बिझनेस आहे ते एका चॅरिटेबल पर्पज साठी, एका सोशल पर्पज साठी ते ऍक्टिव्हिटीज करतायत, ना की काही प्रॉफिट कमवण्यासाठी. सो हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे. पण अकाउंटिंग मध्ये काही डिफरन्स येतो का? द आन्सर इज नो. फक्त काय की जे स्टेटमेंट्स आहेत त्याची नावं चेंज होतात, काही गोष्टींचे फक्त नावं चेंज होतात. जसं आपण तिथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचो मित्रांनो, इथे आपण बनवतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अकाउंटिंग पूर्ण सेम आहे. परत डेबिट साइडला सगळे खर्च येतात, क्रेडिट साइडला इन्कम येतं, जसं तुमच्या पीएनएल अकाउंट मध्ये यायचं, सेम टू सेम. काहीच फरक नाहीये. सेम ऍडजस्टमेंट, एव्हरीथिंग रिमेन सेम. काही काही म्हणजे 1% पण डिफरन्स नाहीये, फक्त नाव चेंज झालं. बरं, जिथे आपल्याला पीएनएल मध्ये जर जे एक्स्ट्रा उरलेलं असायचं त्याला आपण प्रॉफिट म्हणायचो, इथे जे एक्स्ट्रा उरतं त्याला आपण म्हणतो सरप्लस. म्हणजे जर इन्कम जास्त असेल, इन्कम जास्त असेल आणि इन्कम जास्त आहे एक्सपेन्स पेक्षा, तर ह्याला आपण काय म्हणणार? ह्या केसला आपण म्हणतो मित्रांनो सरप्लस. आणि जर ऑपोजिट असेल, काय असेल ऑपोजिट, तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? डेफिसिट. काय म्हणतो? डेफिसिट. म्हणजे काय? खर्च जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. तर ऍज सिंपल एज दॅट. बॅलन्स शीट तर आहे तशीच आहे, त्यात पण काही फरक नाहीये. फक्त आता इथे ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी तुम्हाला एक अकाउंट दिलं जातं ज्याचं नाव आहे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट आठवतंय? जी एक कॅश बुक आहे. थोडक्यात काय आहे? कॅश बुक. कसं होतं रिसिट अँड पेमेंट? एकदा क्विकली बघूयात. बघा, ही साइड होती रिसिट्स आणि ही साइड होती मित्रांनो पेमेंट्स. कुठली होती? पेमेंट्स. बरोबर. तर हे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं असतं. आता ह्याच्यात काय काय असणार बघा, वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू जे पैसे बिझनेस मध्ये आलेत. कळलं? काही कारणाने असेल, ज्या ज्या कारणाने बिझनेस मध्ये पैसा आला, ज्या ज्या कारणाने त्या एनपीओ मध्ये पैसे आले, ते रिसिट साइडला दिसणार आणि पेमेंट साइडला दिसणार ज्या ज्या कारणाने पैसे गेले. बरं मित्रांनो, आता जेवढं सिंपल आणि इझी दिसतं तेवढं सिंपल आणि इझी अकाउंटिंग वाईज इथे नाही राहत, आणि त्याच्यासाठी त्याच्या मागचं कारण पण तसंच आहे. बघा, फार सिंपल आहे. आता एक लक्षात घ्या, पेमेंट साइडला फॉर एक्झाम्पल इथे दिलंय सॅलरी. काय दिलंय मित्रांनो? सॅलरी. आणि असं अज्युम करा की टोटल आपण 20,000 सॅलरी पे केली आहे. सो पेमेंट साइडला किती दिसतंय? 20,000. बट आपल्याला आपल्याला लक्षात आलं, ऍडजस्टमेंट्स मध्ये लिहून दिलंय किंवा जिथे कुठे इन्फॉर्मेशन दिली असेल, क्वेश्चन मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार हे लक्षात आलं की 20,000 ची सॅलरी ऍक्च्युअली कशी आहे माहितीये? तर मागच्या वर्षीची 5,000 रुपये देणं बाकी होतं. तर मागच्या वर्षीची 5,000 रुपये आपण मागच्या वर्षीची दिली, बरोबर. आणि ह्या वर्षाची होती 15,000. तर असं मिळून आपण टोटल किती दिले? 20,000. आता मला सांगा, पेमेंट तर 20,000 झाले, बट आपला खर्च, ह्या वर्षाचा खर्च 5,000 आहे की 15,000 आहे? सर ह्या वर्षाचा तर 15,000 आहे. हा तर मागच्या वर्षाचा खर्च होता, बरोबर. तर जेव्हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवू ना मित्रांनो, त्यावेळेस काय करायचं? इथं लिहायचं सॅलरी पेड 20,000 लेस आउटस्टँडिंग ऑफ प्रिव्हियस इयर 5,000. सो ह्या वर्षाची झाली 15,000. ह्या वर्षाची झाली 15,000. बरं, ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला असं लिहून दिलंय, ह्या वर्षाची पण 7,000 रुपये सॅलरी आउटस्टँडिंग आहे. काय आहे? आउटस्टँडिंग. म्हणजे ती आपण पे नाही केली आहे. कळलं का मित्रांनो? तर मला सांगा, भले पे नाही केली आहे बट खर्च तर ह्याच वर्षाचा आहे. सो त्या केसमध्ये मित्रांनो चेंज कसं होईल बघा. मग त्या केसमध्ये काय होईल बघा, त्या केसमध्ये आपल्याला असं करावं लागेल. सगळ्यात पहिले बघा काय होईल, 20,000 आपल्याला कुठून मिळालं? रिसिट अँड पेमेंट मधनं 20,000 मिळालं. सगळ्यात पहिले काय करणार? मागच्या वर्षाचे जे ह्या वर्षी पे केलेत त्याला मायनस करणार, आणि ह्या वर्षाचे जे पे नाही केलेत बट आपला खर्च झालाय तो ऍड करणार. का? कारण सर अकाउंटिंग हे नेहमी अक्रुअल बेसिसवर केलं जातं मित्रांनो. सो 20,000 मायनस 5 15 प्लस 7 22,000. कळलं का मित्रांनो? हे सिंपल तुम्हाला फक्त अकाउंटिंग मध्ये करायचंय. आता हे आउटस्टँडिंग कधी ऍड करायचं, कधी मायनस, त्याच्यावरच पूर्ण आजचं लेक्चर असणार आहे. सो आजचं लेक्चर फार इम्पॉर्टंट आहे. मी वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये
सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी ज्या ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला लागणार आहेत त्या कव्हर करणार आहे. एकदम शांत पुढचे अर्धा पाऊण तास जे काही लेक्चर असेल ते तुम्ही एकदम बघा. मी तुम्हाला लिटरली सांगतो एवढी मजा येईल ना तुम्हाला. म्हणजे माझ्याकडनं ज्या वेळेस तुम्ही कम्प्लीट हे चॅप्टर शिकसाल ना, तुमच्या कॉलेजमध्ये असेल किंवा ज्या कुठल्या क्लासमध्ये तुम्ही शिकताय त्यात आणि ह्यात तुम्हाला फरक नाही जाणवला ना मित्रांनो, तर तुम्ही माझं नाव बदलून टाका. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, तुम्ही मला कमेंट्स मध्ये शिव्या द्या, काय करायचं ते करा, बट मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे आणि मला माहिती आहे की आजपर्यंत जे मी शिकवलंय त्याच्यामुळे मुलांना किती फायदा झालाय, किती बेनिफिट झालाय. चला मित्रांनो, आता आपण वन बाय वन चालू करूया. जसं मी म्हणलं तुम्हाला की मी एक एक कन्सेप्ट तुम्हाला आज शिकवणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. चला, तसं तर काही कन्सेप्ट ह्या ऑलरेडी आपल्या मागच्या चॅप्टर मध्ये झाल्यात, बट मी असं अज्युम करतोय की प्रत्येक लेक्चर हे माझ्यासाठी इंडिपेंडेंट आहे. की बाबा उद्या जर मी हे सेम लेक्चर माझा एखादा स्टुडंट जो युट्यूबवर बघतोय त्यांनी माझं लेक्चर चॅप्टर 1 नाही बघितलंय, तो चॅप्टर 2 ला आलाय, तर त्याला असं नको व्हायला की अरे परत जाऊन चॅप्टर 1 बघावं लागेल. सो मी इथेच तुम्हाला त्याही गोष्टी क्लिअर करून देतो. बघा मित्रांनो, बिझनेस मध्ये कुठलाही एक्सपेन्स जर म्हणलं ना आपण, कुठलाही एक्सपेन्स असेल तर तो एक्सपेन्स ना दोन टाईपचा असतो. सर कुठल्या दोन टाईपचा? तर बघा, एक असतो मित्रांनो कॅपिटल एक्सपेंडिचर. काय असतो? कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि दुसरा असतो मित्रांनो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता रेव्हेन्यू म्हणलं की आपल्या डोक्यात इन्कम येतं, बट रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणजे काय आणि कॅपिटल एक्सपेन्स म्हणजे काय ह्याचा एक फरक जाणून घ्या. पहिली गोष्ट तर एक्सपेन्स म्हणजे खर्च. तर बिझनेस असेल, एनपीओ असेल किंवा कुठलाही बिझनेस असेल त्याला दोन टाईपचे खर्च होतात आणि तुम्हाला त्यातला फरक जाणवेल. बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असे खर्च ज्याचा बेनिफिट, बघा मी इथे काय करतो, मी ना कॅटेगरीज लिहितो. सगळ्यात पहिले बेनिफिट. जर आपण बेनिफिट म्हणलं ना तर कॅपिटल एक्सपेंडिचरचा बेनिफिट हा मोर देन 1 इयर आहे. काय आहे? मोर देन 1 इयर. म्हणजे काय? खर्च तर आपण ह्या वर्षी करतोय बट त्याचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्ती होतोय. एक एक्झाम्पल घ्यायचं, लँड, बिल्डिंग, मशिनरी, बेंचेस, कॉम्प्युटर, स्क्रीन. मला सांगा, आता ही स्क्रीन आम्ही 2 महिन्यापूर्वी साधारण 1.5 लाखाला घेतली. मग दरवर्षी हा 1.5 लाख खर्च करावा लागणार का? नाही सर. ह्या वर्षी 1.5 लाख खर्च केला, बट पहिली गोष्ट खर्च आहे, येस सर. ह्या वर्षी केला, येस, पण हा खर्च पूर्ण ह्या वर्षाचाच समजला पाहिजे का? नाही. का? कारण तो एक कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. त्याचा जो बेनिफिट आहे तो 1 वर्षापेक्षा जास्ती आहे. त्याचा बेनिफिट काय आहे? 1 वर्षापेक्षा जास्ती. सो व्हेन आय से मोर देन 1 इयर, तर समजून घ्या. बघा, आता फॉर एक्झाम्पल मी हा डिजिटल पॅनल घेतलाय. ह्या डिजिटल पॅनलची कॉस्ट आहे 1.5 लाख आणि जेव्हा आम्ही विकत घेतला ना त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 3 वर्ष याला यूज करू शकता. तर मला सांगा, साधारण ऑन एन ऍव्हरेज एक कॉमन माणसाला जरी मी विचारलं तर तो काय म्हणेल? सर तुमचा दर वर्षाचा खर्च किती आहे? 50,000. कळलं का मित्रांनो? 1.5 लाख पे केलेत. आता तुम्हाला कळेल. बघा, तुम्ही सांगा रिसीट अँड पेमेंट साईडला किती दिसतील? 1.5 लाख. पेमेंट साईडला किती दिसतील? 1.5 लाख. बट जेव्हा इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवसाल तेव्हा ते 1.5 लाख. पहिली गोष्ट तर सांगा, आता आपण पुढे डिस्कशन वर येणार आहे की हे जो कॅपिटल एक्सपेंडिचर करतो ना त्यातनं जो काय आपल्याला मिळतात त्याला आपण म्हणतो आपले ऍसेट. काय म्हणतो? ऍसेट. बघा ना, मशिनरी, बिल्डिंग वगैरे आताच आपण डिस्कस केले, हे सगळे बिझनेसचे काय आहेत? ऍसेट आहेत. चला, मग मला सांगा, आता 1.5 लाख जर रिसिट अँड पेमेंटला दिसतंय तर आपण काय करणार? सर त्या 1.5 लाखाला एक्सपेन्स नाही समजणार, त्या 1.5 लाखाला आपण बॅलन्स शीट मध्ये दाखवणार ऍज अ ऍसेट. आणि 3 वर्ष युजफुल लाईफ होती ना. तर जर एसएलएम बेसिसवर डेप्रिसिएशन केलं तर ह्या वर्षाचं डेप्रिसिएशन आलं 50,000. सर इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये ना 50,000 जाणार, जे लॉजिकल आहे. जे काय लॉजिकल आहे. कळलं का मित्रांनो? हे एवढ्या छोट्या छोट्या ऍडजस्टमेंट्स आणि गोष्टी तुम्हाला करायच्या. इज इट क्लिअर टू यू? चला, आता पुढे बघूया. आता चला नेक्स्ट या इथे. आता कॅपिटल एक्सपेंडिचरचं पहिलं होतं की मोर देन 1 इयर. एक्झॅक्ट ऑपोजिट आहे मित्रांनो तुमचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे, मी जरा पेनचा कलर चेंज करूयात आपण. मे बी चला ऑरेंज घेतो. आता बघा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा जो बेनिफिट आहे तो असतो लेस देन 1 इयर. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, मी एखाद्याला सॅलरी पे केली आहे. आता मला सांगा, ती जी मी सॅलरी पे केली आहे तो पण बिझनेस साठी एक खर्च आहे, पण ती सॅलरी पे केल्याचा जो बेनिफिट आहे हा 1 वर्षापेक्षा जास्ती आहे की 1 वर्षापेक्षा कमी आहे? सर 1 वर्षापेक्षा कमी आहे. अरे 1 वर्ष काय सर, ज्या महिन्याची सॅलरी पे केली आहे तेवढ्याच महिन्याचा बेनिफिट आहे हा. आर यू गेटिंग इट?
कळलं का? जर मी पुढच्या महिन्याची सॅलरी नाही दिली तो माझ्यापाशी काम करेल का? नाही करणार. ह्या महिन्याचं रेंट पे केलंय, पुढच्या महिन्याचं जर रेंट पे नाही केलं तर मला सांगा पुढच्या महिने हा जो जागेचा मालक आहे तो मला ही जागा वापरून देईल का? नाही. म्हणजे सर असे खर्च ज्याचा बेनिफिट 1 वर्षाच्या आत आहे त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आणि असे खर्च ज्याचा बेनिफिट 1 वर्षापेक्षा जास्ती आहे त्याला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. सेकंड बघा बघा इथे आपण लिहूयात की अमाऊंट. हा चला या इकडे. हा अमाऊंट. तर मित्रांनो जनरली ह्याच्या अमाऊंट ज्या असतात ना त्या लार्ज असतात. काय असतात? लार्ज. काय असतात मित्रांनो? लार्ज. कळलं का? चला सर ह्याची अमाऊंट जी असते ना ती शक्यतो असते लार्ज. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये जर बघितलं ना जनरली ह्याची अमाऊंट जी असते ती ह्याच्या कम्पॅरेटिव्हली कमी असते. तो जनरली लेस. असं गरजेचं नाहीये की कमीच असेल, जनरली त्याची अमाऊंट काय असणार आहे? कमी असणार आहे. कळलं? तर बघा सगळ्यात पहिले तर बेनिफिट, कॅपिटल एक्सपेंडिचरचा बेनिफिट 1 वर्षापेक्षा जास्ती, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा बेनिफिट 1 वर्षापेक्षा कमी. त्यानंतर अमाऊंट जनरली बघा ना मशिनरी, कॅपिटल, हे जे मोठे मोठे खर्च आहेत, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, बेंचेस, हा टीव्ही, हे खर्च मोठे आहेत ना कम्पॅरेटिव्हली सॅलरी, रेंट वगैरे ह्याच्याशी कम्पेअर केलं तर. त्यानंतर ना बघा बेनिफिट आणि अमाऊंट नंतर ना ह्या दोन कॅटेगरी जरी तुम्हाला कळाल्या असतील मोर देन सफिशियंट आहे. आता फक्त लास्ट पॉइंट बघूयात की सर अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असते. अकाउंटिंग ट्रीटमेंट. तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिले जर एखादा खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर असेल तर त्याला आपण दाखवतो बॅलन्स शीट मध्ये ऍज अ ऍसेट, आणि त्याच्यावर चार्ज करतो मित्रांनो डेप्रिसिएशन. काय चार्ज करतो? डेप्रिसिएशन. आणि जर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये आलात तर त्याचा सिंपल आहे, हा सरळ जातो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आता मला सांगा मित्रांनो, मला सांगा आपल्या एनपीओच्या केसमध्ये आपण पीएनएल बनवतो का नाही? काय बनवतो? इन्कम अँड एक्सपेंडिचर. तर हे कुठे जाणार? इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या साइडला. एक एक्झाम्पल घेऊयात. बघा आता हा वाला केस झाला, पेमेंट मध्ये 1.5 लाख दिसलं, तुम्हाला कळालं हा कुठला एक्सपेंडिचर आहे? कॅपिटल आहे. तर तुम्ही काय केलं? बॅलन्स शीट मध्ये ऍसेट दाखवलं, ऍट द सेम टाइम त्यातनं 50,000 मायनस केले, आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरला आपण किती दाखवलेले? फक्त 50,000. आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात. इथे दिसतंय सॅलरी 30,000. मला सांगा सॅलरी कुठला एक्सपेंडिचर आहे? कॅपिटल की रेव्हेन्यू? रेव्हेन्यू. डायरेक्ट कुठे जाणार? पीएनएल. म्हणजे आपल्या केसमध्ये डायरेक्ट कुठे जाणार? इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम अँड एक्सपेंडिचर. चला मित्रांनो, तर आय होप तुम्हाला हा ओव्हरऑल कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा कन्सेप्ट समजला असेल. मी तुम्हाला थोडे अजून 1-2 एक्झाम्पल्स घेऊन समजवतो. बट हा चार्ट तुम्हाला कळाला का मित्रांनो? हे एवढ्या डेप्थ मध्ये जाऊन तुम्हाला कदाचितच कोणी सांगेल, बट मी हे एवढ्या डेप्थ मध्ये का सांगतोय? कारण पुढे जाऊन ह्याच्यावर खूप सारे ऍडजस्टमेंट्स येतात. चला आता आपण काय करू, आता आपण आहे ना काही एक्झाम्पल्स घेऊ. बघा येस, चलो लेट्स गेट बॅक. आता आपण करूयात काही एक्झाम्पल्स. बघा मी तुम्हाला देतोय एक रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट. एक रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट. चला आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मित्रांनो, डेबिट साइड असतं रिसीट्स, क्रेडिट साइड असतं पेमेंट. चला आता इकडे मी तुम्हाला देतोय सगळ्यात पहिले ओपनिंग बॅलन्स आहे समजा 2 बॅलन्स. आपल्याकडे ऑलरेडी 1000 रुपयाची कॅश होती. त्यानंतर 2 डोनेशन, समजा 5,000चं डोनेशन आलंय. ठीक आहे. अजून काय रे? अजून विचार करा काय येऊ शकतं इन्कम. चला 2 इंटरेस्ट, समजा आपल्याला इंटरेस्ट मिळाला, आपण काही इन्व्हेस्टमेंट केली होती, 1000 रुपयाचा इंटरेस्ट पण मिळाला. ठीक आहे. तर टोटल आपल्याकडे आता 7,000 रुपये आले. आणि पेमेंट साइडला बघा मी लिहितोय इथे. आता बघा आपण आहे ना एक एक्झाम्पल साठी घेतोय, याला रिअल लाईफची लिंक करायला जाऊ नका. बाय आपण हे एक्झाम्पल घेऊयात एका टेम्पल ट्रस्टचं. ठीक आहे. एनजीओ टेम्पल आहे. ठीक आहे. टेम्पलची ट्रस्ट आहे. तर आता ह्यांनी काय केलं, हे आलेल्या पैशातलं त्यांनी टेम्पल कन्स्ट्रक्ट केलं. तर बाय टेम्पल बघा पेमेंट केलं त्या टेम्पल वाल्याला किती? 4,000चं पेमेंट केलं. किती पेमेंट केलं? 4,000.
आणि इथे दिलंय तुम्हाला बाय रेंट. समजा रेंट नाही, आता स्वतःच मंदिर बांधतात म्हणल्यावर रेंट नको घ्यायला, आपण सॅलरी घेऊ. चला, ते जे सिक्युरिटी पुजारी लोक आहेत त्यांची सॅलरी घेऊयात, ती घेऊयात 500 रुपये. बघा, तर टोटल माझ्याकडे किती 7,000 रुपये आले, त्यातनं 4,500चं पेमेंट केलं, तर माझ्याकडे उरला बाय बॅलन्स किती रे, 7,000 मायनस 4,500, 2,500. चला मित्रांनो, हे रिसिट अँड पेमेंट अकाउंट क्लिअर आहे का? आता तुम्हाला काय म्हणतायत की ह्याला यूज करून बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवा. तर बघा कसं बनेल. सगळ्यात पहिले इथे बनवू इन्कम अँड एक्सपेंडिचर, आणि इकडे या, इथे बनवूयात बॅलन्स शीट. तर या इथे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये ही बाजू कुठली असती, ऍसेट, आणि ही काय असते, लायबिलिटी. क्लिअर आहे मित्रांनो? चला, आणि इकडे या, ही कुठली बाजू होती सर, डेबिट साइडला असतात एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस, आणि ह्या साइडला काय असतं, इन्कम. पीएनएल चा फॉर्मॅट विसरू नका, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. ह्याच्यात आणि ह्याच्यात कन्फ्युज नाही व्हायचं, दोन्ही ऑपोजिट आहे. कळलं का? इथे रिसिट्स आहेत, डेबिट साइडला इथे रिसिट आहेत, आणि इथं डेबिट साइडला एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे ऑपोजिट मॅच करायचं. इथून इथे येणार आणि इथून इथे जाणार. कळलं मित्रांनो? कारण दोन्ही अकाउंटचं नेचर वेगळं आहे. बरं चला मित्रांनो, आता लक्षात घ्या, एक एक करून चालू करूयात. सगळ्यात पहिले कॅशचा ओपनिंग बॅलन्स होता. सर ओपनिंग बॅलन्स तर वर्षाच्या सुरुवातीचा आहे, तो आपल्या दोन्ही अकाउंट्स मध्ये कुठे येत नाही. डोनेशन 5,000 आलं, इन्कम झालं, तर बघा इथं मी काय लिहिणार, बाय डोनेशन. बाय डोनेशन किती, 5,000. त्यानंतर न इंटरेस्ट मिळाला 1,000, इन्कम झाला. बाय इंटरेस्ट 1,000. कळलं का मित्रांनो? चला, आता इकडे या. सर टेम्पल कन्स्ट्रक्शनला 4,000 रुपये पे केले. पहिले तर विचार करा, हा टेम्पलचा खर्च दरवर्षी होणार आहे का सर? हा लॉंग टर्म खर्च आहे. सर हा लॉंग टर्मचा खर्च आहे, म्हणजे हा कुठला एक्सपेंडिचर आहे, रेव्हेन्यू की कॅपिटल? सर कॅपिटल. बेनिफिट मोर देन 1 इयर, बिग अमाऊंट. आर यू गेटिंग इट? चला, तर मग आपण ह्याला डायरेक्ट इथे टाकणार का त्याला बॅलन्स शीट मध्ये ऍसेट म्हणून दाखवणार? सर ऍसेट. या इकडे. आणि मला सांगा, कुठल्याही ट्रस्ट साठी ती मंदिराची जागा, ते मंदिर, हे एक ऍसेट आहे? येस सर. चला या इकडे बघा, आता मी इथं लिहितो टेम्पल. टेम्पल किती, 4,000. परफेक्ट. बाय सॅलरी. सॅलरी आपल्यासाठी कुठला खर्च आहे, कॅपिटल की रेव्हेन्यू? सर सॅलरीचा बेनिफिट आहे ना, तो 1 वर्षापेक्षा जास्ती नाही मिळत. सर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, म्हणजे डायरेक्ट कुठे येणार, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. या इथे टू सॅलरी. टू सॅलरी किती मित्रांनो, 500. टू सॅलरी 500. बघा आता खाली ऍडजस्टमेंट मध्ये लिहून दिलंय, डेप्रिशिएट टेम्पल बाय 10%. सर टेम्पल डेप्रिशिएट, अरे बिल्डिंग ऍज गुड एज द बिल्डिंग आहे ना, कन्स्ट्रक्शन आहे, त्याची डागडुजी करायला लागणार, तर ते दरवर्षी काय होणार, डेप्रिशिएट. तर 10% करायचंय. मग मला सांगा, बघा आता 4,000चं टेम्पल आहे, मायनस डेप्रिसिएशन 10%, किती झालं, 400. म्हणजे सर व्हॅल्यू किती उरली, 3,600. आणि हे जे 400, हा आपण कुठे टाकतो, इन्कम अँड एक्सपेंडिचरला. तर इथे काय येणार, टू डेप्रिसिएशन किती, 400. कळलं का मित्रांनो? आर यू गेटिंग इट? चला, आता सर झालेलं आहे. फक्त बघा आता बाय बॅलन्स. बघा ऍसेट्सचा बॅलन्स किती उरलाय, 2,500. किती उरलाय, 2,500. तर आपलं मला सांगा, हे रिसिट अँड पेमेंट म्हणजे कॅश अकाउंट होतं ना, एवढे पैसे आले, एवढे गेले, कॅश एवढी उरली आहे, तो आपला ऍसेट आहे. तर या इथे कॅश किती आहे, 2,500. किती आहे मित्रांनो, 2,500. आर यू गेटिंग इट? चला मित्रांनो, आता येऊयात आपण मित्रांनो, फायनली बघूयात की आपलं क्वेश्चन जर सगळं बरोबर असेल तर टॅली झाला पाहिजे. सगळ्यात पहिले बघा, इकडे 900चा खर्च आणि 6,000चा इन्कम, म्हणजे इथे काय येणार, टू. आता प्रॉफिट नाही म्हणायचं, काय म्हणायचं, टू सरप्लस. बघा 6,000 रुपये आले, त्यातले 900 गेले, तर उरले किती, 5,100. किती उरले, 5,100. आर यू गेटिंग इट? आणि मित्रांनो आता इकडे या, मला सांगा, हा सरप्लस जो आहे तो फंडच्या कॅपिटल फंड मध्ये काय होणार, कॅपिटल फंड मध्ये ऍड होतो. जसं आपल्या कॅपिटल मध्ये प्रॉफिट काय होतो, ऍड होतो, तसंच इथं आता ओरिजिनल कॅपिटल समजा 0 दिलेलं, त्याच्यात आपण हे ऍड करू, किती, 5,100. तर चला, ह्या साईडची टोटल किती झाली, 5,100. आणि ह्या साईडची टोटल किती झाली मित्रांनो,
5100 झाली का बॅलन्स शीट टॅली? आर यू गेटिंग इट? एकदम छोटस एक्झाम्पल घेतलं पण त्याला बसून आपण पूर्ण हे स्टेटमेंट्स बनवले आणि बॅलन्स शीट पण टॅली झाली. तर मित्रांनो ह्या एक्झाम्पल मधनं ओव्हरऑल डिस्कशन मधनं मला तुम्हाला काय समजवायचं होतं की जे एक्सपेंडिचर जे पेमेंट दिले असतील ना त्या दोन टाईपचे पेमेंट असणार. एक असतील जे कॅपिटल नेचरचे असतील ज्याला आपल्याला ऍसेट म्हणून दाखवावं लागणार आणि त्याच्यावरचं डेप्रिसिएशन इकडे दाखवणार, आणि एक असतील जे रेव्हेन्यू नेचरचे असतील ज्याचा बेनिफिट 1 वर्षापेक्षा जास्ती नाहीये, तो अख्खा खर्च डायरेक्ट इकडे टाकून द्यायचा. कळलं मित्रांनो? चला, आय होप आता तुम्हाला कॅपिटल अँड रेव्हेन्यू ह्यातला फरक कळाला असेल. आता नेक्स्ट जे आपण डिस्कशन करणार आहे मित्रांनो ते आहे आउटस्टँडिंग आणि प्रीपेड. पण त्याच्या आधी लक्षात घ्या एक छोटंसं डिस्कशन अजून करून घेऊ आपण. एक छोटस डिस्कशन आहे ते केल्यानंतर ना मी तुम्हाला पुढे नेक्स्ट डिस्कशन वर घेऊन जातो. ठीक आहे, चला. आता जसं एक्सपेंडिचर दोन टाईपचे असतात, काय म्हणलं मी? एक्सपेंडिचर दोन टाईपचे असतात. तसंच मित्रांनो तुमचं जे इन्कम आहे म्हणजे रिसिट्स आहेत ह्या पण दोन टाईपच्या असतात. सर कस काय? बघा सर कुठले दोन टाईप? परत तेच, कॅपिटल अँड रेव्हेन्यू. कॅपिटल अँड रेव्हेन्यू. सर आता ह्याच्यात फरक कसा करायचा? फार सिंपल आहे. सर असे पैसे, एकच मिनिट. हा सर, असे पैसे ज्याचा आपल्याला बेनिफिट किंवा थोडक्यात असं उदाहरण घ्या, आपल्याला जे ते पैसे आलेत ना ते आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये नाही लॉंग टर्म मध्ये वापरायचे. कशासाठी वापरायचे? लॉंग टर्म मध्ये. तर त्याला आपण म्हणणार कॅपिटल रिसिट. सर उदाहरण देता का? बघा मी काही उदाहरणं तुम्हाला देतो. आता हे डोनेशन आहे ना हे नॉर्मल केलंय, बट एखाद्याने डोनेशन केलंय मंदिरासाठी, तो म्हणतोय की हे पैसे फक्त मंदिरासाठी वापरा. आता मला सांगा रेव्हेन्यू रिसीट का कॅपिटल? सर कॅपिटल रिसीट्स. काय येणार? कॅपिटल रिसीट्स. कळलं का? सिमिलरली आपण लोन घेतलं. आता लोन घेतलं म्हणजे आपल्या अकाउंट मध्ये पैसे आले. मला सांगा शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे? सर लॉंग टर्म आहे. लोन म्हणजे 5 वर्ष 10 वर्षाचं लोन असेल तर कॅपिटल रिसीट्स. त्याला काय म्हणणार? कॅपिटल. आणि त्या व्यतिरिक्त जे काय उरतं त्याला आपण म्हणणार रेव्हेन्यू रिसीट्स. काय म्हणणार? रेव्हेन्यू रिसीट. अकाउंटिंग परत सेम. जे रेव्हेन्यू रिसीट आहेत त्या डायरेक्ट जातात तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला काय होतात? तिथे जाऊन क्रेडिट. काय होतात? क्रेडिट, कारण इन्कम आहे. आणि जे कॅपिटल रिसीट्स आहेत मित्रांनो त्या असतात आपल्या लायबिलिटी. सर लायबिलिटी कसं? बघा आता एखाद्याने तुम्हाला जर डोनेशन दिलंय, एखाद्याने तुम्हाला काय दिलंय? डोनेशन दिलंय. तर मला सांगा ते जर डोनेशन त्यांनी फक्त नॉर्मल डोनेशन दिला असेल तर आताच आपण म्हणलं ते आपलं रेव्हेन्यू रिसीट आहे. आणि आता आपण जसं स्टेटमेंट बनवलेलं त्यात आपण काय केलं? हे 5000चं डोनेशन आहे तसं डायरेक्ट इन्कम म्हणून दाखवलं. बट मित्रांनो जर एखाद्याने डोनेशन केलंय आणि तो म्हणलाय हे डोनेशन फक्त मंदिराच्या बांधकामासाठी वापरायचं, तर जोपर्यंत आपण मंदिराचं बांधकाम करत नाही तोपर्यंत ते आलेले पैसे आपण वापरू शकतो का? नाही. तर ती आपली एक लायबिलिटी आहे मित्रांनो. काय आहे? लायबिलिटी. मंदिरासाठी त्या ट्रस्टसाठी ती एक लायबिलिटी आहे ना. एखाद्या स्पोर्ट्स ट्रस्टचं उदाहरण घ्या. एखाद्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टनी, एखाद्या मोठ्या बिझनेसमॅननी एखाद्या स्पोर्ट्स ट्रस्टला ठीक आहे काय दिलं? समजा 10 लाख रुपये डोनेशन दिलं आणि ते म्हणले की हे फक्त स्टेडियम बांधण्यासाठी वापरायचं. तर मला सांगा जोपर्यंत स्टेडियम बांधत नाही तोपर्यंत ते पैसे दुसरीकडे कुठे वापरू शकतो का? नाही. तर ते आपलं झालं एक लायबिलिटी. सर इन्कम आहे मग लायबिलिटी कशी? अरे मित्रांनो ते इन्कम समजून घ्या. परत इथे खूप मुलांना कन्फ्युजन होतं, सर आपलं इन्कम मग त्याला लायबिलिटी का म्हणतात? अरे मित्रांनो जर तुम्ही ते पैसे दुसरीकडे कुठे वापरले तर तो माणूस येऊन तुमच्याकडनं ते पैसे माघारी मागू शकतो का? नाही. येस, कारण त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं की हे पैसे फक्त कशासाठी वापरायचे? त्या टेम्पलसाठी, त्या स्टेडियमसाठी. बट सर काही मेन्शन नाही केलंय, नॉर्मल डोनेशन आहे. रेव्हेन्यू रिसिट्स काय करणार? डायरेक्ट आपला इन्कम समजून टाकणार ह्या वर्षाचा. बट जर आपल्याला काही स्पेसिफिक मेन्शन करून दिलेलं आहे की हे लॉंग टर्म डोनेशन आहे, लॉंग टर्म रिसिट्स आहे, तर त्याला आपण दाखवणार मित्रांनो ऍज अ लायबिलिटी. चला ओके. सर आता हे कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं तर आम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे. पुढची कन्सेप्ट काय घेणार आहे? पुढची कन्सेप्ट आहे मित्रांनो आउटस्टँडिंग अँड प्रीपेड एक्सपेन्स वगैरेची. तर त्याच्या आधी काय करूयात एकदा आपण क्विकली मित्रांनो, त्याच्या आधी ना एकदा क्विकली लेट्स गो अहेड अँड जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय ना ते एकदा आपण काय करूयात समजून घेऊयात. या इकडे चला. ओके ओके ओके
बघा टाइप्स ऑफ रिसीट, कॅपिटल अँड रेव्हेन्यू रिसीट्स. बघा कॅपिटल रिसीट्स पण काय म्हणतायत, अशा गोष्टी ज्या नॉन रिकरिंग आहेत, म्हणजे ज्या सारख्या सारख्या होत नाहीत. सारख्या सारख्या तुमच्या मंदिराला सारख्या सारख्या स्टेडियम साठी डोनेशन येणार आहे का, नाही. अँड जो तुमचा रेग्युलर इन्कम नाहीये तो कधीतरी येतो, सो त्या गोष्टींना बघा डोनेशन फॉर बिल्डिंग, स्पोर्ट्स टुर्नामेंट, त्यानंतर लायब्ररी कन्स्ट्रक्शन साठी दिलंय, लाईफ मेंबरशिप फीस दिली आहे, म्हणजे पूर्ण लाईफ साठी त्यांनी एकदाच मेंबरशिप फीस दिली आहे, तर त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो, कॅपिटल रिसीट्स. चला आता बघा रिसीट्स मध्ये दोन टाइप आताच आपण डिस्कस केलेलं, रेव्हेन्यू रिसीट आणि कॅपिटल रिसीट. रेव्हेन्यू रिसीट अँड कॅपिटल रिसीट दोन्ही मधला फरक काय, रेव्हेन्यू रिसीट डायरेक्ट जातं इन्कम अँड एक्सपेंडिचरला, कॅपिटल रिसीट जातं बॅलन्स शीटला. पेमेंट्स मध्ये या, पेमेंट मध्ये पण आपण बघितलेलं का, येस सर, कॅपिटल एक्सपेंडिचर कुठे जातो आपला, बॅलन्स शीटला जातो, आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बघा शॉर्ट पिरियड शॉर्ट टर्म कुठे जातं, डायरेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. परफेक्ट. बघा त्यांनी इथं लिहून दिलंय, जर रेव्हेन्यू रिसीट असेल तर क्रेडिट साइडला जाणार आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या, आताच आपण बघितलं, आणि जर कॅपिटल रिसीट असतील तर ती दिसणार आपली लायबिलिटी, डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर स्टेडियम. पेमेंट्स जर रेव्हेन्यू खर्च असेल म्हणजे त्याच वर्षाचा खर्च असेल, डायरेक्ट डेबिटला टाका इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या. पण सर जर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे लॉंग टर्म खर्च असेल तर दाखवणार आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. चला मित्रांनो, आय होप हे डिस्कशन तुमचं आता क्लिअर आहे. आता आपण येऊयात मित्रांनो एक अजून मला जे डिस्कशन करायचं होतं त्याच्यावर. बघा हे एक छोटं डिस्कशन आहे, हे जास्त मोठं नाहीये. ह्याच्यात आपण ना आउटस्टँडिंग एक्सपेन्स अँड प्रीपेड एक्सपेन्स बद्दल चर्चा करणार आहोत मित्रांनो. बघा दोन्ही मध्ये फरक काय समजून घ्या. सगळ्यात पहिले आउटस्टँडिंग एक्सपेन्स. आउटस्टँडिंगचा अर्थ काय मित्रांनो, की आपला खर्च तर झालाय बट पेमेंट अजून केलं नाहीये, पेमेंट अजून केलं नाहीये. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊयात. बघा टोटल मी 12 महिन्यासाठी एक प्रॉपर्टी रेंटवर घेतली आहे बिझनेससाठी, आणि माझं दर महिन्याचं रेंट आहे 1000 रुपये. तर मला सांगा वर्षाचा माझा ऍक्च्युअल खर्च किती आहे, 12,000. किती आहे, 12,000. पण समजा मी जर 2 महिन्याचं भाडं दिलंच नाहीये, तर मला सांगा, म्हणजे थोडक्यात मी 2000 रुपये दिले नाहीयेत, म्हणजे माझं पेमेंट ह्या वर्षी मी किती केलंय, 10,000. आता खूप जणांचा गैरसमज असतो की 10,000 पेमेंट केलंय म्हणजे खर्च 10,000च झालाय. नाही मित्रांनो, खर्च तुमचा 12,000च आहे, पेमेंट तुम्ही 10,000 केलंय, आणि 2,000 जे आहे ना ते आहे तुमचं आउटस्टँडिंग एक्सपेन्स. काय आहे आउटस्टँडिंग, ह्याचा अर्थ काय की तो आपण पे तर नाही केलाय बट तो आपला खर्च आहे. आता बघा होणार काय, तुम्हाला जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असणार त्याच्यात काय, आता मला सांगा रिसीट अँड पेमेंट मध्ये, रिसीट अँड पेमेंट इज ऍक्च्युअल कॅश रिसीट अँड ऍक्च्युअल कॅश पेड, तर तिथे 12,000 दिसणार का 10? सर तिथे तर 10 दिसणार, कारण पेड किती आहे 10. तर बघा पेमेंट साइडला इथे दिसणार रेंट आणि किती दिसणार 10,000. बट मला सांगा जेव्हा तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवसाल, इन्कम अँड एक्सपेंडिचर, सर ते तर अक्रुवल बेसिसवर बनतं, तिथे कसं करणार, सगळ्यात पहिले घेणार की सर 10,000 आपण पे केलेत आणि 2,000 आउटस्टँडिंग आहेत, 2,000 आउटस्टँडिंग आहे, म्हणजे माझा ऍक्च्युअल खर्च आहे मित्रांनो 12,000. किती आहे 12,000. कळलं का, विच इज ट्रू, बरोबर की नाही. आपण आता बघितलं पण ऍक्च्युअल खर्च किती आहे 12, तर इन्कम अँड एक्सपेंडिचरला किती दिसला पाहिजे 12,000. कळलं का. सो सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, जो कुठला तुमचा आउटस्टँडिंग एक्सपेन्स असतो त्याला आपण ऍड करतो. काय करतो, ऍड. सेकंडली आता दुसरी कॅटेगरी असते मित्रांनो प्रीपेड एक्सपेन्स. काय आहे प्रीपेड एक्सपेन्स. आता प्रीपेड म्हणजे काय बघा, इथेच उदाहरण घेऊया. समजा बघा आपलं ह्या वर्षाचं रेंट तर 12 होतंय, पण मी माझ्याकडे जरा एक्स्ट्रा पैसे आलेले, मी त्याला टोटल पेमेंट जे केलंय ना ते केलंय 15,000. एवढं मी त्याला ऍक्च्युअली पे केलंय. तर मला सांगा रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये जेवढं पे केलंय तेवढं दिसणार. किती पे केलंय 15,000, इथे दिसणार रेंट 15,000. आता मला सांगा परत, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जेव्हा आपण बनवतो आपल्याला ह्या वर्षाचा खर्च टाकायचा आहे, पे केलंय 15, तर काय करणार इथे लिहिणार 15,000. त्यातनं आपण बनणार अरे यार ह्या वर्षाचा तर खर्च 12च आहे, म्हणजे 3,000 काय केलेत ऍडव्हान्स मध्ये पे केलेत, 3,000 काय केलेत ऍडव्हान्स मध्ये पे केलेत. ह्याला आपण म्हणतो मित्रांनो
प्रीपेड एक्सपेन्स. काय म्हणतो? प्रीपेड एक्सपेन्स. तो आपला ह्या वर्षाचा खर्च आहे का? नाही. तो कुठल्या वर्षाचा खर्च आहे? नेक्स्ट इयरचा. तर काय करा, प्रीपेड एक्सपेन्स ह्यातनं करा मायनस, कारण तो आपला ह्या वर्षाचा खर्च नाहीये. ह्या वर्षाचा खर्च आहे 12,000. किती आहे? 12,000. पेमेंट भलेही 15 केला असेल, 3,000 तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पे केलंय. तो तुमचा ह्या वर्षाचा खर्च नाहीये, तो तुमचा नेक्स्ट इयरचा खर्च आहे. नेक्स्ट इयरच्या खर्चात त्याला काय करा? ऍड करा. कळलं मित्रांनो? चला परफेक्ट. म्हणजे बघा, आता आता मला सांगा, आता आपण पुढच्या वर्षाचं उदाहरण घेऊया. पुढच्या वर्षी परत समजा जर मला 12,000 माझं रेंट आहे, पण आता 3,000 मी ऍडव्हान्स मध्ये दिले होते, तर पुढच्या वर्षी मी त्याला किती पे करणार रे? 9,000. आता बघा, म्हणजे पुढच्या वर्षाच्या रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये मला पेमेंट किती दिसतंय? रेंटच्या नावाखाली 9,000. परत या, आता पुढच्या वर्षाचं अकाउंटिंग करताय. आता काय करणार बघा, सर 9,000 पे केलेत, 9,000 पे केलेत, बट सर 3,000 मागच्या वर्षी आपण ऍडव्हान्स मध्ये दिले होते, तसा तर तो ह्या वर्षाचा खर्च होता. सो टोटल मित्रांनो परत ह्या वर्षाचा पण किती आलं? 12,000, जे लॉजिकली तुमचा खर्च आहे 1,000 इंटू 12 मंथ्स. कळलं? तर बघा, आपण अकाउंटिंग जे करतो ना मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या, आपण अक्रुअल बेसिसवर करतो, कॅश बेसिसवर नाही. ह्याचा अर्थ पैसे कधी येत आहेत जात आहेत ह्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की बाबा मित्रांनो ह्या वर्षाचा ऍक्च्युअल खर्च किती आहे. ऍक्च्युअल दर वर्षाचा रेंट होता 12,000, पण पहिल्या वर्षी 15 पे केलेलं, दुसऱ्या वर्षी 9. होईल काय मित्रांनो, जर तुम्ही डायरेक्ट 15 आणि 9 दाखवलं ना, समजा पहिल्या वर्षी खर्च दाखवला 15, दुसऱ्या वर्षी खर्च दाखवला 9, पहिल्या वर्षाचा प्रॉफिट कमी दिसणार कारण खर्च जास्त, दुसऱ्या वर्षाचा प्रॉफिट कमी जास्त दिसेल कारण खर्च कमी. पण सर रेंट तर दोन्ही वर्षी सेमच होता ऍक्च्युअल बघायला गेलं तर 12 आणि 12, म्हणजे प्रॉफिट पण लॉजिकली सेम दिसायला पाहिजे नव्हता. पण जर तुम्ही कॅश बेसिसवर अकाउंटिंग केलं तर प्रॉफिट कमी जास्त दिसणार. ह्या केस मध्ये बघा, मागच्या वर्षी काय केलं? 15 मधनं 3 मायनस केले आणि 12,000 मागच्या वर्षी खर्च दाखवला, आणि ह्या वर्षी 9 मध्ये 3 ऍड केले आणि 12,000 ह्या वर्षाचा खर्च दाखवला. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अकाउंटिंग करायचंय. आपल्याला जेव्हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचंय ना, त्यावेळेस आपण ह्या वर्षाचा जो खर्च आहे ना, तो आपण गृहीत धरून अकाउंटिंग करणार आहे. तर आउटस्टँडिंग आणि प्रीपेड काय असतं हे आय होप तुम्हाला कळलं असेल. आता सिमिलरली जसं एक्सपेन्स मध्ये आउटस्टँडिंग आणि प्रीपेड आहे ना, तसंच इन्कम मध्ये पण आउटस्टँडिंग आणि प्रीपेड आहे मित्रांनो. कसं ते तुम्हाला मी सांगतो. चला मित्रांनो, हे सगळं आता तुम्हाला इमिडिएटली अकाउंटिंग वाईज जरी लक्षात नाही राहिलं तरी ठीक आहे, फक्त कन्सेप्ट वाईज समजून घ्या. अकाउंटिंग वाईज हळूहळू लक्षात येईल. इन्कम वाईज बघूयात. बघा, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स अँड दुसरा आहे अक्रूड इन्कम. बघा दोन्हीचा फरक समजा. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे काय? ऍक्च्युअली समजा माझं ह्या वर्षाचं 10,000 इन्कम आहे, बट मला एखाद्याने पुढच्या वर्षाची फीस पण आत्ताच दिली, तर मला ऍक्च्युअली पैसे किती आलेत? 12,000. बट मला सांगा परत, रिसीट अँड पेमेंटला किती दिसणार? रिसीट 12,000 रिसीट दिसणार कारण 12,000 रुपये आलेत. बट ऍक्च्युअली माझं जर इन्कम बघायला गेले तर ह्या वर्षाचं इन्कम हे 10,000 काउंट केलं पाहिजे, 12,000 नाही, कारण 2,000 हे पुढच्या वर्षाचं आलेलं इन्कम आहे जे मला ऍडव्हान्स मध्ये मिळाले. ते माझं ह्या वर्षाचं इन्कम आहे का? नाही. कळलं का? तर बघा, आता रिसीट अँड पेमेंटला तर रिसीट साईडला दिसत असतील 12, पण जेव्हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवू, आपण काय करणार? 12,000 आलेत पण 2,000 आलेत ऍडव्हान्स मध्ये, सो या वर्षाचं इन्कम किती आहे? 10,000, असं त्याला आपण प्रेझेंट करणार. आणि जे 2,000 ऍडव्हान्स मध्ये मिळाले ती आपली लायबिलिटी आहे का? कारण बाबा अजून त्याला शिकवलंच नाही, त्याची फीस घेऊन बसलोय, उद्या जर मी क्लास कॅन्सल केला तर त्याला फीस काय करावी लागेल? माघारी करावी लागेल. हे झालं इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. आता अक्रूड इन्कम म्हणजे काय? तर बघा, अक्रूड इन्कम म्हणजे मी तर क्लास घेतलाय बट मला पैसे येणं बाकी आहे. म्हणजे थोडक्यात हे माझं इन्कम तर आहे, इन्कम तर आहे, बट ऍक्च्युअल पैसे आले नाहीयेत, ऍक्च्युअल पैसे नाही आले. पण मला सांगा, आपण कॅश बेसिसवर अकाउंटिंग करतोय का? नाही, आपण अकाउंटिंग करतोय अक्रुअल बेसिसवर. म्हणजे थोडक्यात जर आता तुम्हाला परत रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये असं दिलं असेल 9,000 रुपये ह्या वर्षी फीज आली आहे, 9,000 रुपये ह्या वर्षी फीज आली आहे, आणि ऍडजस्टमेंट मध्ये लिहिलंय 2,000 इज अक्रूड इन्कम, म्हणजे 2,000 फीज यायची बाकी आहे. तर जेव्हा मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवेल ना, त्यावेळेस काय करणार?
9,000 आलेत, 2,000 यायचे बाकी आहेत, म्हणजे माझा ह्या वर्षाचा इन्कम किती आहे? 11,000. किती आहे मित्रांनो? 11,000. आय होप तुम्हाला पहिले तर कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि त्यानंतर आउटस्टँडिंग अँड रिसिव्ड इन ऍडव्हान्स ह्या दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर झाल्या असतील. मित्रांनो, ह्यालाच बेस धरून आता आपण पुढच्या लेक्चर पासून क्वेश्चन सॉल्व्हिंग स्टार्ट करणार आहे. आय होप तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल की काय टाईपचे क्वेश्चन्स, काय टाईपचे ऍडजस्टमेंट्स येऊ शकतात. आणि नसेल जरी आली तर काही प्रॉब्लेम नाही, उद्यापासून जेव्हा आपण क्वेश्चन्स बघू ऑटोमॅटिकली तुम्हाला गोष्टी समजायला इझी जाईल. आय होप मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला आवडला असेल. असंच लेक्चर बघत राहा, असंच तुमचा स्कोर 12चा वाढवत राहा. सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.